कसं कसं घर कुठे हो? हा साहेब मीच आहे आकाश. बरं झालं तुम्हीच भेटले या. अहो हप्ते 3 टाकलं तुमचे, 4थं बी टाकलं आहे. गाडीवरून घेऊन जावं लागेल. पैसे भरणं तुम्हाला फोन करतो मी, फोन बी उचला ना. काय सांगतो, लय लय म्हणजे लय तंगी चालू आहे माहिती. अहो तुमचं टेन्शन आहे, आम्हाला वरून प्रेशर किती आहे, त्यांचे फोन येतात आम्हाला, आम्ही काय उत्तर द्यायचे त्यांना. तुम्ही एक तर पैसे टाका, नाही तर मला गाडी घेऊन जाऊ द्या, माझ्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. अहो साहेब दिलबार आहे माझी, आणि तुम्ही हिला घेऊन गेल्यावर माझं कसं व्हायचं? ते तुमचा प्रश्न आहे वैयक्तिक, त्याला मी काय करणार आहे? मला समोरून फोन येतात. माझं काम ते मला करू द्या, मला गाडी घेऊन जाऊ द्या, नाही तर मला पैसे सगळे टाकून द्या. बाकी मला माहीत नाही, नाही तुम्ही गाडी घेऊन चालले. नाही पर्याय नाही. 1 मिनटं थांबा, मग मी फोन लावतो. तुम्ही काय आता साहेब हात जोड नका फोन लावू. साहेब ऐका ना साहेब. हॅलो, हा बघा कुठे आहे? अहो साहेब हा ते आपल्याला गाडी घेऊन जायची, पोरं घेऊन ये. हां तुला लोकेशन पाठवतो मी, ये मग तिथं. हां चालतं. साहेब तुम्हाला 8 दिवसामध्ये देतो, फक्त माझ्या दिलबारात घेऊन नका जाऊ तुम्ही. ठीक आहे, तुमच्याकडे 8 दिवस आहे. 8 दिवसावरती 1 दिवस जरी झाला तर मी गाडी घेऊन जाणार आहे. हा साहेब 8 दिवसामध्ये देतो. चला मी येतो. राखे का रे, काय झालं एवढं टेन्शन मध्ये बसलाय? काय करू काय नको तेच कळा नाही झालं. कर अरे उद्या लग्न आलंय तिचं. मग काय झालं? कुठे गेली तिला आले आता? तू तर म्हणला ना या काय फोनवर फोन उचलते, माझ्यासाठी काय बी करते. मग आता कुठे येते? अरे तेच काय कळा नाही झालं माहिती. राखे ती जर खरी असती ना तर आली असते तुझ्यासाठी कशी पण. प्रेम बिम काय नसतं राखे. आई बाप नाही म्हणले म्हणून ती काय येणार नाही का तुझ्यासाठी? तिचं खरं प्रेम पाहिजे ना मग. आणि इथं दिलबारा जायची वेळ आली, तिचं पण लग्न ठरलं. देव पण काय परीक्षा बघतोय माझी, मला काय कळा नाही. राखे हा भावडा अजून जिवंत आहे रे, असं काय बोलतोय तू? अरे काय बी करू आपण, तिला मी आणतो परत, तू नको टेन्शन घेऊ. तिला मी काय पण करून आणतो, पण फक्त माझं एक चाललंय, तिला आणलं ना तू लगेच पळून घेऊन जाऊन लग्न कर, एवढंच.